एखादा माणूस अन्नदानाचा एक उपक्रम हातात घेतो आणि तो सलग 18 वर्ष चालवतो, ही एक भव्य गोष्ट आहे. लोक आपल्या वाढदिवसाला, मुलांच्या वाढदिवसाला, आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ असे पैसे आम्हाला देतात त्या दिवशीचे. मग त्या दिवशीचे पैसे जे देतात, कुणी ॲडव्हान्स बुकिंग केलं, समजा 1 महिन्यापुढचे पैसे दिले तर आम्ही त्यांची पावती फाडतो, 1 महिन्यापुढचे बुकिंग करतो आणि 1 महिन्यात ज्या दिवशी त्यांचं अन्नदान आहे त्या दिवशी मी स्वतः त्यांना फोन करतो. आत्तापर्यंत अन्नदानासाठी सगळ्यात कमी देणगी आणि सगळ्यात जास्त देणगी अशी किती आली असेल तुमच्याकडं? रात्री 12-12:30ला फोन येतो आणि म्हणतात पेटी पाहिजे, आम्ही येतो घ्यायला. मग आपण 2 वाजेपर्यंत जागा बसायचं आणि 2ला आपणच फोन करायचा, साहेब काय झालं, पेटी घ्यायला येणार? अहो नको, आमचं कॅन्सल झालं. अहो म्हटलं मी जागा बसलो आहे, पण त्याचं काय त्यांना नसतं. किंवा एखादा अनुभव असा पण येतो की पेटीसाठी फोन येतो आणि तो माणूस पुढचा प्रश्न विचारतो, मग बॉडी तुमच्याकडे आणून द्यायची का? नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपाणी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे हे चॅनल अतिशय वेगानं वाढते. लोकांचा असाच आपल्या प्रेक्षकांचा जर प्रतिसाद राहिला तर भविष्यात एक मोठं चॅनल म्हणून आरसपाणीचं नाव होईल. आज आपल्यासोबत आहेत माझे जिवलग मित्र माधव सारडा. माधव सारडा यांना मी माझे मित्र म्हणून इथं बोलवलेलं नाही, तर माधव सारडा एक अन्नदानाचा महायज्ञ गेले 18 वर्ष चालवत आहेत. 18 वर्ष रोज एक महायज्ञ चालवणं ही खायची गोष्ट नाही, कारण ती करण्याची गोष्ट आहे ना, अनुभवाची गोष्ट आहे. सलग 18 वर्ष रोज 80 लोकांना, 80 ते 100 लोकांना जेवायला घालायचं आणि त्यामध्ये कोणताही खंड पडता कामा नये असं काम ते 18 वर्ष करतायत. माधव सारडा यांना सामाजिक कामाची प्रचंड आवड आहे आणि त्यातूनच हे मोठं आणि भव्य असं काम उभं राहिलेलं आहे. माधव सारडा कुणाला रोज जेवण घालतात तर आपल्याकडे एक सिव्हिल हॉस्पिटल आहे सातारा शहरामध्ये. ह्या हॉस्पिटलमध्ये जे गोरगरीब रुग्ण येतात आणि त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणाची व्यवस्था ते करतात. माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेचे ते उपक्रम प्रमुख आहेत आणि त्यांचा हा उपक्रम गेली 18 वर्ष सुरू आहे. एखादा माणूस अन्नदानाचा एक उपक्रम हातात घेतो आणि तो सलग 18 वर्ष चालवतो, ही एक भव्य गोष्ट आहे. किती लोकांना जेवण देतो ह्यापेक्षा किती सातत्य ठेवतो हे महत्त्वाचं आहे. माधव सारडांसारखी माणसं जर समाजात उदयाला आली तर आपल्याला अनेक प्रश्न चुटकीसारखे सोडवता येतील, कारण समाज उपयोगी काम करण्यासाठी आज माणसं मिळत नाहीत. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या घटायला लागलेली आहे. अशा वेळेस माधव सारडांचं काम हे ठाशीव आणि भरीव प्रकारचं आहे. महाराष्ट्रातली किंवा देशातली आपली जर माणसं बघितली तर ती आरंभशूर म्हणून ओळखली जातात. एखाद्या उपक्रमाचा आरंभ होतो आणि आरंभ करण्यामध्ये जी शूरता दाखवली जाते ती शूरता उपक्रमाचं सातत्य टिकवण्यामध्ये दाखवली जात नाही. माधव सारडा हे काय मोकळे नव्हते किंवा कामधंदा नव्हता म्हणून हा उपक्रम त्यांनी राबवलेला नाही. ते एका मोठ्या संस्थेमध्ये नोकरीला होते. नोकरी करून त्यांनी हा उपक्रम यशस्वी करून दाखवलेला आहे. म्हणजे आपल्याला सामाजिक काम करत असताना माझी नोकरी आहे, माझा व्यवसाय आहे, अशी अनेक कारणं लोक सांगत असतात, पण तशी कारणं न देता माधव सारडांनी आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. सामाजिक काम कसं करावं याचा आदर्श उदाहरण माधव सारडा आहेत. बरं, फक्त अन्नदानाच्या क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे का तर नाही, तर त्यांनी मृत्यूच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. एक शवपेटी ते नेहमी सांभाळतात आणि ती शवपेटी लोकांना उपयोगासाठी देतात. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर अनेक वेळा नातेवाईकांना यायला वेळ असतो आणि त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा मोठा कालावधी लागतो. अशा वेळेमध्ये शवाचं जे काही नुकसान होतं ते होऊ नये म्हणून शवपेटीचा उपयोग केला जातो. तीसुद्धा रात्री, मध्यरात्री, पहाटे कधीही लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी लागते. म्हणजे दिवसा काम करायचंच अन्नदानाचं, पण रात्री मृत्यूशय्येवरच्या माणसांमुळं कुणाला त्रास होऊ नये, कुणाला वेदना होऊ नयेत यासाठी ती शवपेटीसुद्धा सांभाळायची. असं दुहेरी कारभार माधव सारडा करतात. माहेश्वरी समाजाचं सुद्धा मोठं संघटन करण्यामध्ये त्यांचा हात आहे आणि हा अन्नदानाचा यज्ञ गेले 18 वर्ष ते कसं चालवत आहेत किंवा तो यशस्वी कसा करतायत, कारण कुठलंही काम करायला वेळ, पैसा, मनुष्यबळ हे सगळं काही लागतं.
म्हणजे मनात आलं आणि काम उरकलं, इतकं ते सोपं नसतं. तर ते काम करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते, आत्मविश्वास लागतो, लोकांचा विश्वास जिंकावा लागतो आणि हे सगळं माधव सारडांनी जिंकलेलं आहे. म्हणजे एक यशस्वी सामाजिक कार्यकर्ता अशी माधव सारडांची ओळख आहे. ते माझे मित्र म्हणून मला त्यांचा अभिमान आहेच, पण ह्या सामाजिक कामामुळे सातारा शहरातील किंवा जिल्ह्यातील अनेक लोकांना माधव सारडांचं काम अभिमानास्पद वाटतं. माधव सारडांकडं बघितल्यानंतर अनेकांना सिव्हिलमध्ये फुकट जेवण देणारा, मोफत जेवण देणारा, आस्थेनं रुग्णांच्या नातेवाईकाची चौकशी करणारा देवदूत बघायला मिळतो. आणि मग माधव सारडांकडं बघितल्यानंतर आपल्याला आयुष्यात हे का जमलं नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. आणि सामाजिक काम म्हणजे दिखाव्याच्या गोष्टी नाहीत. सामाजिक काम म्हणजे तन मन धन अर्पून त्याग करून उभी करायची एक चळवळ आहे. आणि ही चळवळ फक्त माधव सारडांसारख्या लोकांनीच केली पाहिजे, ती एरागाबाळ्याचं काम नाही. त्यामुळे माधव सारडांशी आज आपण संवाद साधणार आहोत. आणि 18 वर्षाचा तो त्यांचा यज्ञ आहे, तो त्यांनी कसा यशस्वी केला याविषयी त्यांच्याशी जाणून घेणार आहे. नमस्ते माधव. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आरसपाणी पॉडकास्टमध्ये. पहिल्यांदा माधवबाई, तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही 18 वर्ष म्हणजे दीड तप तुम्ही हा अन्नदानाचा यज्ञ चालवताय. तर मला पहिलं तुमची आमच्या प्रेक्षकांना ओळख सांगा की नेमकं तुम्ही हा अन्नदानाचा यज्ञ करण्यापूर्वी तुम्ही काय होता, तुमची ओळख काय, तुम्ही नोकरी व्यवसाय काय करत होता? नमस्कार, मी माधव सारडा. मी ओरिएंटल इन्शुरन्समध्ये नोकरी केली डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून. मी 82 सालापासून तिथं नोकरीला आहे. नोकरी करत करत आम्ही आमच्या समाजाच्या एक 15-20 लोकांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपणही कुठला तरी ट्रस्ट करून काही सामाजिक कार्य करूया. त्याप्रमाणे 2005 साली आम्ही हा माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशन हा ट्रस्ट उभा केला. हा ट्रस्ट उभा केल्यानंतर पहिली 2-3 वर्ष काही काम करता आलं नाही. काय काम करायचं, काय सामाजिक काम करायचं हेच कुणाला सुचत नव्हतं. नंतर एके दिवशी 2008 साली आमच्यातला एक संचालक पुण्याला ससून हॉस्पिटलला गेला होता. तिथं आमच्या समाजाने, माहेश्वरी समाजाची लोकं तिथं रोज 100-150 लोकांना अन्नदान करत होती. मग त्यांची चौकशी करून आल्यावर त्यांनी आमच्या मिटिंगमध्ये दुसऱ्या दिवशी लगेच मिटिंग घेऊन सांगितलं की असं असं पुण्याला काम करतात, आपण इथं करूया का? म्हटलं करूया. मग कोण जबाबदारी घेत आहे? तर कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की 8 दिवस विचार करा, कोण घेत असेल त्यांनी घ्या किंवा जो माणूस बघून आला आहे त्यांनी घ्यावं, नाही घेतलं तर आपण ठरवूया. 8 दिवसांनी कुणीच जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. मग मी पुढं झालो आणि म्हटलं ठीक आहे, हा उपक्रम प्रमुख मी होतो आणि मला तुम्ही ही जबाबदारी द्या. मग ट्रस्टच्या लोकांनी मला म्हटले किती दिवसात तू करणार? म्हटलं 2 महिन्यात मी चालू करीन. तर म्हणजे कसं करणार 2 महिन्यात? तर म्हटलं आपला हा उपक्रम लोकसहभागातून आहे. आपल्या खिशातले पैसे आपण द्यायचेच आहेत, पण जास्त लोकसहभागातून केलं तरच हा यशस्वी होणार आहे. कारण 365 दिवस रोज आपल्याला जेवण द्यायचं आहे. मग म्हणे कसं करणार? आता म्हटलं ती जबाबदारी माझी आहे, आता तुम्ही शांत राहा. मी तुम्हाला 15 दिवस आधी, 2 महिन्यांच्या 15 दिवस आधी मी सांगेन की आपण उपक्रम कसा चालू करायचा. मग मी माझी सगळी जुळणी केली. माझ्या 100 मित्रांकडनं मी 1,000 रुपये घेतले आणि तारीख ठरवली की 18 जानेवारी 2008 या दिवशी आपण हा उपक्रम चालू करायचा. त्यावेळेला आमचे गुरु आहेत माधवाचार्यजी म्हणून अयोध्येचे, ते येणार होते इथं सातारला. मग आम्ही म्हटलं त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन करूया आणि हा उपक्रम शुभ हस्ते करून चालू करूया. मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अरे तू करणार आहे, पण हे सगळं करणार कसं? मी सगळी म्हटलं माझं प्लॅनिंग झालेलं आहे, आचारी मी ठरवलेला आहे, पैसे माझ्याकडं 3 महिन्याचे आलेले आहेत. 100 दिवस म्हणजे 3 महिन्याचे पैसे माझ्याकडे आलेत, तिथनं पुढं आपण पैसे गोळा करू. मग 18 जानेवारीला आम्ही उद्घाटन केलं. माझ्याकडं 30 दिवसाचे पैसे असल्यामुळं उपक्रम सुरू झाला आणि बघता बघता लोकांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की माझे 6-8 महिन्यात वर्षाचे पैसे गोळा झाले. आणि 1,000 रुपये त्यावेळेला महागाईचा दर कमी असल्यामुळं 1,000 रुपयात आम्ही 50-60 लोकांना जेवण देत होतो. पण नंतर आता हळूहळू महागाई वाढली, तिथंही लोकं वाढली, 50, 70, 80, 100 होत गेली. त्यामुळं आम्हालाही पैसे वाढवायला लागले, आचार्यालाही पैसे वाढवून द्यायला लागले. त्यामुळं आज आम्ही 5,000 रुपये एका दिवसाचा खर्च लोकांकडून घेतो. लोक आपल्या वाढदिवसाला, मुलांच्या वाढदिवसाला, आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ असे पैसे आम्हाला देतात त्या दिवशीचे. मग त्या दिवशीचे पैसे जे देतात, कुणी ॲडव्हान्स बुकिंग केलं, समजा 1 महिन्यापुढचे पैसे दिले तर आम्ही त्यांची पावती फाडतो, 1 महिन्यापुढचे बुकिंग करतो आणि 1 महिन्यात ज्या दिवशी त्यांचं अन्नदान आहे त्या दिवशी मी स्वतः त्यांना फोन करतो.
त्यांना अन्नदान करायला सिव्हिल हॉस्पिटलला बोलवतो, त्यांच्या हस्ते अन्नदान करतो. म्हणजे त्यांनी दिलेले पैसे योग्य ठिकाणी योग्य माणसांना जात आहेत का नाहीत, खरंच अन्नदान होतं आहे का नाही. कारण बऱ्याच ठिकाणी अन्नदान फसवं होतं, करतो म्हणतात, करतात का नाही माहिती नाही. पण इथं तसं नाही आहे. इथं आपण त्या माणसांना बोलवतो, त्यांच्या हस्ते वाढतो, त्यांच्या कुटुंबियांच्या, मित्रांच्या. त्यामुळे त्यांचाही विश्वास बसत गेला. आणि गेल्या 18 वर्षात अशी परिस्थिती झाली की माझ्याकडं पुढं 2-3 वर्ष जरी पैसे कोणी नाही दिले तरी हा मोफत उपक्रम मी अखंड चालू ठेवीन, इतका फंड मी बाजूला ठेवला आहे. कारण हे येणारे पैसे मी फक्त अन्नदानासाठीच वापरतो. इतर कुठल्याही कार्याला लोकांच्या मी देत नाही पैसा, की कुणी दवाखान्याला मदत द्या, औषधाला द्या, तर त्यासाठीही देत नाही. लोकांनी मला अन्नदानाला दिले तर मी पण त्यांचा उपयोग अन्नदानासाठीच करतो. कधी असा प्रसंग येतो की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एखादी बस, एखादी मोठी गाडी येते की अपघात झाला आहे, 50 लोक आहेत, त्यांना बऱ्याच जणांना लागलं आहे, मग त्यांची जेवायची व्यवस्था नसते. मग तेव्हा आम्ही त्यांना 50 लोकांना भरपूर जेवण देतो, चांगल्या पद्धतीचं जेवण देतो. अशा पद्धतीनं हे काम करतो. करोना काळामध्ये आमच्या ट्रस्टनी खूप मोठं कार्य केलं की कलेक्टर साहेबांनी हायवेवरून जाणाऱ्या गाड्या पकडून 200 लोक सगळे सरांच्या कॉलेजमध्ये ठेवली होती. मग आम्हाला कलेक्टर साहेबांचा आणि तहसीलदार साहेबांचा फोन आला होता की त्यांचं काय जेवणाची व्यवस्था तुम्ही कराल का. म्हटलं साहेब 4-8 दिवस आम्ही करू. तर म्हणे ठीक आहे तुम्ही करा तरी म्हटले. तर आम्ही सलग 2 महिने त्यांना रोज 200 लोकांना 2 महिने जेवण दिलं. आणि त्या 2 महिने करोनामध्ये आम्ही कुणाला भेटू शकत नव्हतो, पण आम्ही जेवण देतो हे आम्ही व्हॉट्सॲपला टाकत असल्यामुळं 2 महिन्याचे पैसे जितका खर्च झाला तितके पैसे आमचे गोळा झाले. लोकांनी आम्हाला ऑनलाईन पाठवले, हे केले, पण आमच्या खिशातला 1ही रुपया गेला. म्हणजे प्रामाणिकपणानं एखादा उपक्रम चालवला तर लोक पाठीशी उभे राहतात हे मला माहिती आहे. आणि आता लोकांचा विश्वास माझ्यावर म्हणा, आमच्या ट्रस्टवर म्हणा असा बसला आहे की आम्हाला पैसे दिले तर ते म्हणतात आमचं तुम्हीच जेवण करा, बोर्डवर नाव लिहा, आम्ही काय येणार नाही, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. इतकं लोकांना आता हे झालं. तुमचा हा उपक्रम यशस्वी झाला. तुम्ही म्हटला लोक म्हणतात बोर्डवर नाव लिहा. काही लोक तुम्हाला ॲडव्हान्स पैसे देतात की पुढच्या 3 वर्षाच्या अमुक तारखेला अमुक दिवशी तुम्ही आमचं जेवण केलं पाहिजे. आणि ते लोकांच्याही लक्षात नसतं की आपण पैसे दिलेत, हे दिलेत. मग तुम्ही काय त्यांना पाठवता का, आठवण करून देता का तुमचे पैसे आहेत, आम्ही जेवण केलं आहे, आम्ही तारीख पाळली आहे. माझ्याकडे दरवर्षीच्या पुढच्या अशा 3 डायऱ्या केलेल्या आहेत. तो ज्या दिवशीचे पैसे देतो त्या डायरीत त्या पानात माझ्याकडे ते लिहिलेले असते. आणि रोज मी सकाळी ती डायरी चाळतो. आज ज्यांची नावं आहेत त्यांची बोर्डवर नावं लिहितो. जो माणूस येत नाही त्याला मी व्हॉट्सॲपवरती फोटो काढून पाठवतो की ही लोकं एवढी उभी आहेत, हे बोर्डवर नाव लिहिलं आहे, हे तुमचे 5 पदार्थ आम्ही आणलेले आहे, स्वीट आणलेलं आहे, असं फोटो पाठवतो. त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावर, ट्रस्टवर जास्त बसलेला आहे. आत्तापर्यंत अन्नदानासाठी सगळ्यात कमी देणगी आणि सगळ्यात जास्त देणगी अशी किती आली असेल तुमच्याकडं? आमच्याकडं भरपूर, म्हणजे सगळ्यात कमी देणगी म्हणाल तर सिव्हिल हॉस्पिटलमधला जो सबस्टाफ आहे, झाडूवाल्या बायका, केअर काढणारी माणसं, यांनीसुद्धा आम्हाला 500-500 रुपये गोळा करून दिलेले आहेत की साहेब आज आम्हाला द्यायचं आहे पण आमच्याकडे 500 रुपयेच आहेत. तर आम्ही त्यांचंही नाव बोर्डवर लिहून आम्ही जेवण दिलं आहे. असंही आम्हाला अनुभव आहे. पण का तर त्यांची द्यायची इच्छा आहे, दानत आहे, त्यांची दानत आहे. त्यांना उत्स्फूर्त झालं की अरे ह्या कार्याला आपण काहीतरी मदत करावी. हां, आणि दानी देणारा असा आहे की आम्हाला दर महिना 10,000 रुपये देणारे गेली 10 वर्ष दर महिना 10,000 रुपये आम्ही न मागता आमच्या अकाउंटला ट्रान्सफर करणारी लोकं पण आहेत. आणि गेल्या वर्षी तर एक दानी आम्हाला इतका मोठा भेटला, जो सातारचा नाही, त्यांचा मुलगा साताऱ्यात काम करतो पण आईवडील अहमदाबादला आहेत. अहमदाबादून त्यांनी आम्हाला 11 लाख रुपये आणून दिले. म्हणे नाही ते तुमचं काम बघितलं, हे 11 लाख रुपये घ्या. म्हणजे अशी लोक समाजामध्ये आहेत की खरंच काम करणाऱ्याच्या पाठीशी उभं राहणारी लोकं आहेत. तर मला सांगा, तुम्ही 18 वर्ष अन्नदानाचा यज्ञ चालवत आहे, घरच्यांची काय भूमिका असते? त्यांना कधी वाटत नाही का हे आता जगाचं कल्याण बंद करा, बास करा, थांबा? माझ्या बायकोनी, माझ्या मिसेसनी मध्ये मला खूप साथ दिली. जेव्हा मला ऑफिसला काम, नोकरीच्या दिवसात ऑफिसला काम असायचं, मी टूरवर जायचो, परगावी जायचो, तेव्हा माझी मिसेस पण जाऊन ते चालवत होती. आणि मिसेसलाही नाही जमलं तर मग आमच्या ट्रस्टमधली माणसं जात होती. पण आता घरातले म्हणायला लागलेत की आता हे तुम्ही बास करा, हे बास करा. पण मी त्यांना म्हटलं अरे मी बास करून कसं चालेल, लोकांना माहिती आहे की मी काम करतो आहे, तर माझे हातपाय चालले तोपर्यंत तरी मला हे करू द्या ना. करू द्या. आणि आज ह्या अन्नदानामुळं समाजामध्ये माझी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. माधव सारडा अन्नदान करणारा, हा माहेश्वरी, हा अन्नदान करतो, हा जेवण देतो सिव्हिलमध्ये, अशी लोकं
मी समोर गेलं की माझ्या माघारी आपोआप बोलतात. ही ओळख एक तो वेगळी. समोर म्हणतात तुम्ही म्हणा हां, मी किंवा माधव समोरही सरडा म्हणतात. हां. आई ओळखतो की तुम्ही ते हां, सिव्हिलला जेवण सिव्हिल. देतात ना रिक्षावाला पण म्हणतो मला, अहो साहेब तुम्ही जेवण देतात तेच ना, असं. असं. आता आज समाजामध्ये सामाजिक काम करण्याचा कल फार कमी आहे. आपल्या आयुष्यात लोकांना प्रतिष्ठा हवी, पद हवं, पण काम नको, अशी परिस्थिती निर्माण झाली. तर आपला नोकरी व्यवसाय सांभाळून कसं सामाजिक काम करावं, तुम्ही काय सांगू शकाल ह्याच्याबाबत? मला ते काम करून इतकी गोडी लागली ना, की 11:15 वाजले की माझे पाय कुठेही असलो साताऱ्यात तरी माझे पाय सिव्हिलकडे आपोआप वळतात. आपोआप वळतात. हां, आपोआप वळतात, की मला असं असतं की मी कधी एकदा तिथं जातोय, वाढतोय, असं झालेलं असतं. त्यामुळं मला त्याची एक मनापासून हे झालं की आपण हे करायचंच. आणि मला त्यात जाहिरात व्हावी माझी, फोटो काढावे कुणी असं नाही. तिथं अनेक पुढारी राजकीय लोक येतात, फोटो काढतात, मी बाजूला उभा राहतो. कुणी हाक मारली तरच मी त्यांच्यात जाऊन उभा राहतो, नाही तर मी फोटोत सुद्धा कधी उभा राहत नाही. तेच की आता लोकांची अपेक्षा काय असते की मला पद द्यावं, मला प्रतिष्ठा द्यावी, मी काम काय करणार नाही. तर काम केल्यानं प्रतिष्ठा निर्माण होते का पदानं प्रतिष्ठा निर्माण नाही, काम केलं तरच तुमची प्रतिष्ठा निर्माण होते, पदाने नाही होत. आता मी अध्यक्ष होतो आमच्या ह्या माहेश्वरी चॅरिटीचा 5 वर्ष अध्यक्ष होतो. आज मी अध्यक्ष नाही आहे, पण तो उपक्रम प्रमुख मात्र मीच आहे. कारण गेली 18 वर्ष इतकं माझ्या इतकं तळमळीनं कोणी तिथं करू शकत नव्हतं. त्यामुळे उपक्रम प्रमुख मीच आहे. पण पद पाहिजे म्हणून आपण ते करतोय असं कधीच नसतं. समाजानं काही दखल घेतली का? तुम्ही एवढं 18 वर्ष काम करताय, कुणी सत्कार केला, कुणी पुरस्कार दिला, असं थोडी तरी काय दखल घेतली? 3-4 मंडळांनी दखल घेतली. रोटरी क्लब ऑफ सातारा, लक्ष्मी केशव प्रतिष्ठान, एक मुस्लिम समाजाचा मध्ये मेळावा गेल्या वर्षी शाहूकला मंदिरमध्ये झाला त्यांनी, असं 3-4 लोकांनी मला सत्कार केला माझा. की दखल घेतली? दखल घेतली. हां, समाजात चांगलं काम करताय, चांगलं काम अमुक करताय, करताय, म्हणजे दखल समाज दखल सुद्धा घेतो. घेतो, भले थोड्या प्रमाणात घेतो. कारण मी कधीच त्याची जाहिरातबाजी केली नाही, त्यामुळे मी लोकांसमोर असं कधीच गेलो नाही की मी हे काम करतोय म्हणून. ज्यांनी बघितलं त्यांनी बोलवलं, त्यांनी दखल घेतली, त्यांनी दखल ज्यांच्या घेतली. लक्षात आलं हां, त्यांनी किंवा दखल माधव सारडा हे काम करतात. आता तुम्ही अन्नदानाचं काम करताय, तुम्ही अन्नदानाचं काम करत असताना मग ही शेवपेटी सांभाळायची डोक्यात खूळ कुठनं आलं किंवा कल्पना कुठनं आली हां. तुमच्या? शेवपेटीची सुद्धा कल्पना अशी आली की आमच्याच समाजाने पुण्यामध्ये अशी शेवपेटी केलेली आहे आणि त्यांनीच आम्हाला सांगितले की तुमच्या इथेही अशी करा. मग आम्ही अहमदाबादला त्या फॅक्टरीत जाऊन शेवपेटी आणली आणि मी 7-8 जणांना आमच्या ट्रस्टच्या घेऊन गेलो. आपल्या खर्चाने, ट्रस्टच्या खर्चाने नाही. ज्यांना यायचं आहे त्यांनी आपल्या खर्चाने या म्हणून सांगितलं. मग आली 7-8 जणं. आम्ही त्या फॅक्टरीत जाऊन पेटी आणली. पेटीचं पण उपक्रम प्रमुख मीच राहिलो. पेटी पण माझ्याकडेच असती, त्याचंही देणं घेणं सगळं मीच करतो. 90% लोकांना मी पेटी मोफत देतो, कोणाकडनंही पैसे घेत नाहीत. पण 10% लोकं जी माझ्या अनोळखी आहेत, माझ्या ओळखीची नाही आहेत, त्यांच्याकडनं पैसे घेतो. त्याचा उद्देश असा आहे की त्या पेटीचा मेंटेनन्स खर्च खूप आहे, तो तरी निघावा म्हणून त्यांच्याकडनं पैसे घेतो. अदरवाईज कोणाकडनं आपण पैसे घेत नाही. कुणी जवान असेल, नोकरीतनं असेल किंवा रिटायर जरी जवान असेल आणि पेटी नेली, आम्ही फुलांनी सजवून देतो. आम्ही कधी त्यांच्याकडनं पैसेही घेत नाही, पण फुलांनी. सामाजिक काम करताना आता शेवपेटीची गरज कधीही लागू शकते. रात्री, मध्यरात्री, अमुक, कधी कोण 2ला फोन करेल, पहाटे 4ला फोन करेल, तर काही गमतीशीर अनुभव येतात काय? गमतीशीर अनुभव खूप आहेत. रात्री 12-12:30ला फोन येतो आणि म्हणतात पेटी पाहिजे, आम्ही येतो घ्यायला. मग आपण 2 वाजेपर्यंत जागा बसायचं आणि 2ला आपणच फोन करायचा, साहेब काय झालं, पेटी घ्यायला येणार? अहो नको, आमचं कॅन्सल झालं. अहो म्हटलं मी जागा बसलोय, पण त्याचं काय त्यांना नसतं. किंवा एखादा अनुभव असा पण येतो की पेटीसाठी फोन येतो आणि तो माणूस पुढचा प्रश्न विचारतो, मग बॉडी तुमच्याकडे आणून द्यायची का? तर मग त्यांना आपल्याला डोकं शांत ठेवून सांगायला लागतं की बाबा तसं नाही आहे, पेटी तुमच्या घरी न्या, तुमच्याच घरी ठेवा, वरती काच आहेत, दर्शन होईल आणि तुमचं काम झाल्यावर मला पेटी परत द्या. पण त्याला मला रात्री 2ला असं वाईट बोलता येत, कारण तो वेगळ्या दुःखात असतो, भावनेच्या ह्याच्यात असतो. मग तो असं बोलला म्हणून मला चिडता येत नाही. मला डोक्यावर शांत बर्फ ठेवूनच बोलायला लागतं की साहेब तसं नाही आहे, पेटी तुम्हीच न्यायला लागतील. शेवपेटी घेण्यासाठी सुद्धा देणगीदार पुढे आले होते. शेवपेटीसाठी आम्ही पैसे कोणाचे घेतले नाहीत. आपल्या ट्रस्टकडे पैसा फंड्स होता आणि आम्ही जे 20 ट्रस्टी आहे, आम्ही दरवर्षी 5,000 रुपये प्रत्येकी काढतो. 20 जणांचे 1 लाख रुपये, असे 20 लाख रुपये आमचे स्वतःचेच ट्रस्टमध्ये आहेत. हां, आणि लोकांचे गोळा केलेले जे एक्स्ट्रा पैसे आहेत ते आमच्याकडे 10-15 लाख आहेत. असे 20-25 लाख रुपये फंड आम्ही ट्रस्टकडे ठेवलेला आहे. आता मला सांगा, तुम्ही हा अन्नदानाचा उपक्रम चालवत आहे, 18 वर्ष तुम्ही प्रमुख आहात,
एकच प्रमुख 18 वर्ष चालवतोय म्हणजे दुसरा कार्यकर्ता तयार झाला नाही असंही त्याचं एक उत्तर आहे. म्हणजे 18 वर्ष तुम्ही करताय म्हणजे तुम्ही यशस्वी आहात, हा अर्धा ग्लास पाण्यानं भरला तसा आहे आणि अर्धा रिकामा असा आहे की दुसरा कार्यकर्ता तयार झाला नाही. तो दुसरा कार्यकर्ता तयार न होण्याची कारणं काय काय? माणसांना वेळ नाही आहे. प्रत्येकजण आपल्या व्यवसायात गुंतलेला आहे, आपल्या कुटुंबात गुंतला आहे, नोकरीत गुंतला आहे आणि त्याला जर रोज जा म्हटलं 8 दिवस सलग तर तो नाही जाऊ शकत. पण मी जेव्हा गावाला जातो, मी नसतो, आजारी पडतो, तेव्हा मात्र आमच्या ट्रस्टमधली लोकं एकमेकाला सांगून कोणीतरी तिथं हजर असतंच. पण आता समजा तुमच्या ट्रस्टला 20 लोक आहेत, आपण असं ठरवलं की प्रत्येकाने 1 दिवस तरी महिन्यातला द्यायचा, तरी ते काम होऊ शकतं. कारण आमच्यासारख्याला असं वाटतं की माधव सारडा आहे तोपर्यंतच हा उपक्रम होईल. पुढं ह्या उपक्रमाचं काय, कारण माधव सारडांचं सुद्धा वय वाढत चाललंय. माधव सारडा कधीतरी त्यांना शरीर साथ देणार नाही, कधीतरी त्यांना निवृत्ती घ्यावी लागणार. मग इतक्या चांगल्या उपक्रमाचं काय होणार, हा आमच्यासारख्यांपुढं मनात प्रश्न निर्माण होतो. तर त्याची व्यवस्था सुद्धा तुम्ही ह्या 2-5 वर्षात केली पाहिजे. आणि ती कशी करणार आहे, तुमच्या मनात काय आहे, काय योजना वगैरे आहे ना? आमच्या मनात आहे ते. आता आम्ही जे ट्रस्टमध्ये आहे ते सगळे 60च्या पुढचे आहे, 60 ते 75च्या मधले सगळे आहोत. आता आमच्यातला एक जण रिटायर झाला तर आम्ही प्रत्येकाला असं सांगितलं की तुमच्या मुलाला पहिला प्रेफरन्स. समजा तुम्ही रिटायर झाला तर तुमचा मुलगा आम्ही आधी घेणार, तुमचा मुलगा नाही म्हटला तर दुसरा चांगला काम करणारा मुलगा कोण आहे त्याला आम्ही घेणार. त्यामुळं प्रत्येकाच्या घरातल्या मुलाला वाव मिळेल आणि त्यातल्या मुलांनी पुढं हे सांभाळावं. त्यातल्या ज्या मुलाला शक्य आहे त्या मुलांनी हे सांभाळावं. कारण आता माधव सारडांना 18 वर्ष आयुष्यातली खर्च केली, दुसरा माणूस करणार नाही. पण त्याला आपण असं म्हणू शकतो की वर्षातले 12 दिवस 15 दिवस त्या तारखेवाईज तू जबाबदारी घे, असं काहीतरी फॉर्म्युला तुम्हाला काढावा लागणार आहे त्याच्यासाठी. मी असं केलं होतं की प्रत्येकाने 1 महिना करा म्हणून, किंवा 15-15 दिवस या, पण नाही होत शक्य लोकांना, ते नाही जमत. समजा तुम्हाला 15 दिवस दिलं तर 4 दिवस जाताना 5व्या दिवशी त्याला फोन करता की अरे तू जा, मग तो त्याला फोन करतो अरे मला नाही जमत तू जा, पुन्हा तुमच्यावर परत ते माझ्याकडेच येतं, तुमच्यावरच नंबर असं येतं. मग दुसरा एक मार्ग असा आहे की त्याला ट्रस्ट अधिक आर्थिक मजबूत करणं आणि जे सोशल मानधन घेऊन काम करू शकतील असे लोक भविष्यात तुम्हाला शोधावे लागतील. कारण इतका चांगला उपक्रम 18 वर्ष केला आहे की जो गरिबी समाजातली नष्ट होईल अशी तर काही शक्यता नाही. म्हणजे या उपक्रमाची समाजाला गरज आहे. तर तुम्हाला त्याच्यावर काहीतरी काम करावंच लागेल. हा उपक्रम ट्रस्टच्या कुठल्या तरी मेंबरनीच करावा असं आहे. कारण त्याचं मागचं असं आहे की विनोद, तुम्ही जर पैसे मला दिले तर तुम्हालाच त्या दिवशी सकाळी फोन केला पाहिजे, तुमचं बरोबर नाव लिहिलं पाहिजे, तुम्ही तिथं आल्यानंतर नमस्कार या विनोद वाडा, हे भांडं घ्या ते भांडं घ्या असं म्हटलं गेलं पाहिजे. तरच तिथं इज्जत दिली तरच हे उपक्रम चालेल. भाडोत्री माणूस ठेवला, पैसे देऊन ठेवला आणि त्यांनी ह्या सगळे नियम नाही पाळले तर उद्या लोकांच्या मनात असेल की ही उद्धट लोक आहेत, आपल्याला नीट मानसन्मान पण दिला नाही, आपण यांना पैसे द्यायचे नाहीत, असं उलटं पण होऊ शकतं. म्हणजे तुम्ही देणगी घेऊन नम्रता सुद्धा राखली पाहिजे. पैसे आलेत म्हणून तुम्ही कसंही वागून चालणार नाही. येणाऱ्या माणसाला एक प्रतिष्ठेनं वागवलं पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे योग्य लोकांना देणगी दिली, अजून ह्यांना दिलं पाहिजे. मग ते अहमदाबादचे जे व्यापारी आले होते त्यांनी मला 11 लाख रुपये घरी बोलवून दिले. म्हणजे तू काय करणार या पैशाचं? म्हटलं अन्नदान सोडून काही करणार नाही. तेव्हा त्यांनी माझ्या हातात पैसे ठेवले. बरं, म्हणजे त्यांनी हेतू विचारून घेतला आणि बघितलं ना, 8 दिवस इथं राहून बघितलं मी रोज काय करतोय काय नाही करत. आता आचार्याचा काय त्रास झाला का 18 वर्ष? 18 वर्षापूर्वी जो आचार्य मी ठरवला तोच आचार्य आजपर्यंत आहे. आणि इतका चांगला आचार्य आहे की मी 12 वाजता तिथं पोचतो, 12ला 2 मिनटं कमी असताना, तर माझ्या आधी 10 मिनटं तो आचार्य टेबलावर सगळी भांडी मांडून पेपर हांतरून त्याच्यावर भांडी ठेवून उभा असतो माझी वाट बघत. जेवणात काय काय पदार्थ देता तुम्ही? जेवणामध्ये आपण एका माणसाला 3 चपाती, त्याला पुरेल एवढी वाटी भरून भाजी, वाटी 1.5 वाटी भात आणि वरण. आणि ज्या लोकांनी स्वीटचे पैसे दिलेत त्या दिवशी स्वीट, मग गुलाबजाम असेल, शिरा असेल, लाडू असेल असं देतो. ज्या त्या देणगीप्रमाणे आपण देतो. पण महिन्यातून 15 दिवस स्वीट असतंच. त्यानंतर जेवढे सण आहेत हिंदूंचे, मुसलमानांचे, ख्रिश्चनांचे, प्रत्येक सणाला आपण तिथं गोड देतो. मग दानी त्या दिवशी देणारा असो किंवा नसो. दिवाळीला 4 दिवस फराळाचं देतो, शिवाय गोड देतो. श्रीखंडपुरी असेल तरी त्याला चकली लाडू पण देतो. असं 4 दिवस दिवाळीचं. म्हणजे दवाखान्यातल्या माणसाला असं वाटू नये की मी दवाखान्यात आहे मला फराळ खायलाच मिळालं नाही, त्यामुळं आपण 4 दिवस फराळाचं देतो. मुस्लिम सण ईद आहे आपण शिरखुर्मा देतो.
मुस्लिम बांधवांना इथं गुरुवार पेठेत पालकर म्हणून आहेत ते, त्यांना आपण फोन केला की ते 10-15 मित्र त्यांचे घेऊन येतात, वाढतात. आपण त्या दिवशी त्यांच्याकडनं पैसे घेत नाही. पण एक बंधुभाव वाढावा, म्हणजे सामाजिक बंधुभाव वाढावा म्हणून आपण धर्माधर्मामधला एकोपा दिसावा म्हणून आपण त्यांना फोन करून बोलवतो. ते दोन्ही ईदला, बकरी ईद आणि शिरखुर्म्याची दोन्ही ईदला येऊन आपल्या इथं वाढतात, आनंदानं गळाभेट करतात आणि जातात. 25 डिसेंबरला पोळी नाक्यावर चर्च आहे. त्या चर्चमध्ये आपले खोडे साहेब आहेत, पत्रकार डॅनियल खोडे. मी त्यांना फोन करतो. डॅनियल त्यांचे 10-15 मित्र घेऊन येतात, त्यांचेही पैसे घेत नाही. पण तेही 10-15 जण येऊन आनंदानं वाढतात. त्या दिवशी मी स्वीट पण ठेवतो, त्यांना केक असतो म्हणून मी केक पण आणतो. 80 लोकांना आपण केक पण देतो. त्यामुळे डॅनियलचा त्यांचा ग्रुप पण खूप आनंदी असतो. पाण्याची वगैरे व्यवस्था कशी असते? पाण्याची पण आपण तिथं मशीन बसवलं आहे संस्थेतर्फे. 3 लाख रुपयाचं आपल्याला जागा दिली सिव्हिल हॉस्पिटलनी. त्यामुळं आपण तिथं एक मशीन बसवलेलं आहे. गेली 2-3 महिने मशीन काही कारणास्तव बंद आहे. टेक्निशियनच मिळायला तयार नाही. ज्यांनी बसवलं तो रिपेअर करायलाच यायला तयार नाही. नाहीतर आपण तिथं मोफत पाणी सेंटर केलेलं आहे, म्हणजे ॲक्वा पाणी येणार प्रत्येकाला. सिव्हिलच्या अधिकाऱ्यांचा अनुभव कसा आहे, म्हणजे चांगला वाईट काय आला आहे का? हां, सिव्हिलमधल्या अगदी सबस्टाफपासून, झाडू काढणाऱ्यापासून तिथं सिक्युरिटी स्टाफ, नर्सेस, डॉक्टर आणि सिव्हिल सर्जन ह्या सगळ्यांचं खूप सहकार्य असतं. मग कधीच मी एखाद्या गोष्टीला हाक मारली आणि कुणी आलं नाही असं कधीच होत नाही. कुणी कधी एखाद्या अधिकारी आला होताना अडकापणा करून गेला, त्रास दिला? नाही, एकही सिव्हिल सर्जन किंवा असिस्टंट सिव्हिल सर्जन कधी आमच्या इथं येऊन कधी उलटं कधी बोलले नाहीत. उलट विचारतात काय तुम्हाला पाहिजे, काय अडचण नाही ना, असं विचारूनच जातात. आता तुमचं वय 65 आहे. हो, माझं वय. म्हणजे माणूस आता हल्लीचा जो माणूस आहे तो 50 नंतरच असं म्हणतो की मला रिटायरमेंट घ्यायची. किंवा आता जर आपण आर्थिक विषयावरचे पॉडकास्ट किंवा सल्लागार बघितले, ते म्हणतात 45-50ला रिटायर व्हायची. तुम्ही 65ला अंत्यसंस्कार मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेताय. म्हणजे ही कुठनं ऊर्जा प्रेरणा येते तुमच्या मनामध्ये की 65व्या वर्षी एक मंडळ चालवायला कुणी नाही आणि मग तुम्ही पुढं होता आणि त्या मंडळाचं प्रमुख पद घेताय? म्हणजे तुमच्या मनात काय आहे नेमकं? काम केलं तरच आपण चांगलं राहणार आहे आणि समाजाचंही आपण काहीतरी देणं आहेच की. समाजाने आपल्याला आज 50 वर्ष कामधंदा दिला, आपली उन्नती झाली, आपलं कुटुंब छानरित्या चाललं, मग आपलंही काहीतरी समाजासाठी देणं आहे. आणि आपण काम करतोय म्हणून जर लोक पैसे देणार असतील ना, एखाद्याचं चांगलं होत असेल तर करायला काहीच हरकत नाही. अंत्यसंस्कार मंडळ आता तुम्ही जे खरं तर सातारा शहरातलं पहिलं मंडळ आहे ते अंत्यसंस्कार मंडळ, काही कारणानं चांगले कार्यकर्ते मिळत नसल्यानं, बघायला कोणी नसल्यानं ते जवळपास बंद पडल्यात जमा होतो. त्याचं आता तुम्ही पुनर्जीवन करताय. तर तुमच्या मनात नेमकी कल्पना काय? कारण आधीच कैलास बालाजी स्मशानभूमीचा प्रकल्प राजेंद्र चोरगेंनी चांगला चालवलेला आहे. मग अशा वेळेस तुम्ही नवीन काय करणार? काय तुम्ही विचार केलाय का? हो, आम्ही विचार करून केला आहे. आमच्या ट्रस्टींनी पण सगळ्यांनी विचार केला आहे की तिथं इतकं छान पद्धतीनं करायचं. आत्ता ती अवस्था आमच्या इमारतीची अशी आहे की त्या इमारतीकडे बघवत नाही. इतकी दुरावस्था झालेली आहे त्या इमारतीची. तर आमचं प्रयत्न असा राहील की चांगला फंड्स गोळा करून लोकसहभागातून तिथं इतकं सुंदर इमारत आणि सुशोभीकरण करावं आणि विद्युत दाहिनीचा प्रकल्प उभा करावा की जेणेकरून पर्यावरणालाही मदत मिळेल, लोकांनाही सोय होईल. पैसे लोकांनी खूप जास्त दिले तर उद्या मी कदाचित मोफतसुद्धा अंत्यसंस्कार करेन. गोरगरिबांना कुणी म्हटलं आमच्याकडे पैसे नाहीत, बाबा जा मोफत करून जा. नंतरचा प्लॅन असा आहे की बऱ्याच जणांची मुलं अमेरिकेमध्ये किंवा परदेशात आहेत. आई वडील इकडं वारले तर त्यांना येणंही शक्य नसतं नोकरीमुळं. मग त्यांचा अंत्यविधी कोण करायचा? तर ती पण जबाबदारी आम्ही घ्यायची ठरवली आहे की त्यांचा सर्व विधी पहिल्या दिवशीपासून 12व्यापर्यंतचा सर्व करायचा, त्याची क्लिप काढायची, व्हिडिओ, त्याचा पेनड्राईव्ह त्यांना पाठवायचा. जे काय चार्जेस होतील ते त्यांच्याकडनं घ्यायचे. पण ही पण सोय आमची करायची. म्हणजे गरिबापासून श्रीमंतापर्यंतचा सर्वांना मृत्यू सुकर व्हावा, आनंदी व्हावा. आणि ती जागा इतकी सुशोभीकरण करावी की आपण खरंच स्वर्गात निघालो आहे असं वाटावं की आपला जो कोणी आप्तेष्ट गेलेला आहे तो खरंच ह्या सुंदर वातावरणामुळे खरंच स्वर्गात जाईल असं त्याची भावना व्हावी तयार. असा प्रकल्प चांगला करायचा आमचा मानस आहे. हे काम सुरू कधी होईल तुमचं? सुरू होईल आता दिवाळीनंतर सुरू होईल.
त्याची एकदा आमच्या जागेची फक्त आता मोजणी करायची राहिलेली आहे. मोजणी करून झाली की आम्ही चांगल्या आर्किटेक्टकडनं प्लॅन काढू. प्लॅन काढल्यानंतर तो लोकांना दाखवू की आत्ता आमची इमारत अशी आहे, आता आम्ही अशी करणार आहे. यात विद्युतदाहिनी अमुक तमुक जे काय गोष्टी, सुशोभीकरण, गार्डन, बसायची सोय, जेवायची सोय, संडास बाथरूम, ह्या सर्व गोष्टी तिथं होतील. मग लोकांकडं आम्ही पैसे मागायला जाऊ ना. आम्हाला आशा आहे की आम्ही जेवढं इस्टिमेट काढू, समजा आमचं 1-2 कोटीचं इस्टिमेट काढलं आम्ही, तर आमच्याकडे 4 कोटी नक्की जमतील. कारण आम्ही आजपर्यंत चांगलं काम केलेलं आहे, लोकांना विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे लोक आम्हाला मदत करतील असं आमची आशा आहे. आता अंत्यसंस्कार मंडळ झालं, शवपेटी झाली, अन्नदान झाली, ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे? याच्या व्यतिरिक्त आम्ही दरवर्षी गेली 15 वर्ष दरवर्षी थंडीमध्ये रात्री ज्या दिवशी खूप थंडी पडते त्या दिवशी आम्ही रात्री 12 वाजता 2 गाड्या घेऊन आमचे 10 सभासद आम्ही जातो. राजवाड्यापासून रेल्वे स्टेशनपर्यंत फिरतो आणि जे उघड्यावर लोक झोपलीत त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकतो. त्यांना उठवत नाही. त्यांना माहीत नसतं कोणी ब्लँकेट टाकलं, पण आम्ही ब्लँकेट त्याचं फोटो सेशन काय नाही, काय नाही, पेपर नाही, काय नाही, काय नाही. आणि ही गोष्ट आम्ही धर्मादायुक्त साहेब जे आहेत गेल्या वर्षी इथं त्यांना घेऊन केलं होतं रात्री. ते पण खूप खुश झाले होते की अरे तुम्ही एवढं चांगलं काम करताय म्हणून. आणखी काही नवीन 65च्या म्हणजे जसं तरुण पुरांना आम्ही विचारतो की 18 झालं, 25 झालं, काय करणार आहेत? तर ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काय आहे का तुमच्या मनामध्ये? नाही, हा प्रोजेक्टच आता मी मागे लागेन की हा अंत्यसंस्कारचा प्रोजेक्ट खूप चांगला व्हावा. म्हणजे कुणाशी कॉम्पिटिशन म्हणून नाही किंवा कुणाला कमीपणा दाखवण्यासाठी नाही, कुणाचं पण एक चांगलं काम व्हावं म्हणून मी याच प्रोजेक्टच्या मागं लागून 2-3 वर्षात 100% हा प्रोजेक्ट म्हणजे मी माझ्या हातपाय चालून काम करतोय तोपर्यंत नक्की हा उभा करेन. विद्युत दाहिनीची सोय साताऱ्यात नाही ती पण चालू करेन असा मानस मी ठेवलेला आहे. आज आपण माधव सारडांशी मनसोक्त गप्पा मारल्या. म्हणजे थंडी वाजणाऱ्यांनाच्या अंगावर ब्लँकेट टाकण्यापासून ते स्वर्गाचा दरवाजा उघडेपर्यंत त्यांचं काम सुरू आहे. आणि माधव सारडांसारखे कार्यकर्ते समाजात जोपर्यंत काम करतील तोपर्यंत अनेक सामाजिक कामं उभी राहू शकतात. माधव सारडांचं काम ह्या वाखाणण्यासारखंच आहे, पण त्याचं अनुकरण करण्याची सुद्धा आपल्याला गरज आहे. माधव सारडांच्या वाटेवरून चालणारे शेकडो कार्यकर्ते साताऱ्यात किंवा महाराष्ट्रात, भारतात निर्माण झाले पाहिजेत. तर हा समाज उपयोगी उपक्रम पुढे जाऊ शकतो. माधव सारडा आज आपल्या इथं आले. धन्यवाद. नमस्कार.